नमस्कार, जय महाराष्ट्र। बघूया आजच्या विशेष बातम्या। बेशिस्त पार्किंग ठरते डोकेदुखी, मुख्य महामार्गावर वाहतुकीला अडथळा, नागरिक त्रस्त, कारवाई करण्याची मागणी। शहराचे झपाट्याने विस्तारीकरण होत आहे। लोकसंख्येबरोबर वाहनांची संख्या सातत्याने वाढत आहे। त्यातच बेशिस्त वाहन पार्किंगमुळे व्यापार संकुलातील व्यापारी व मुख्य रस्त्यावरील दुकानदार यांची डोकेदुखी वाढलेली आहे। शहरात दिवसेंदिवस वाहनाचा वाढता वापर पाहायला पार्किंगची समस्या निर्माण होत आहे। शहरातील मुख्य रस्त्यावर तसेच बाजारपेठेत खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांना वाहने कुठे व कशी उभी करायची असा प्रश्न निर्माण होतो। दुकानासमोर आधीच अस्वस्थ वाहनाची पार्किंग असल्यामुळे ग्राहकांना पार्किंगची व्यवस्था नसते। त्यामुळे अनेकदा बाजारपेठेत वाद होताना दिसतात। अतिक्रमणामुळे शहरातील रस्त्याची अवस्था खडतर व जटिल असताना त्यातच बेशिस्त पार्किंगमुळे नागरिकांना चालताना व दुचाकी पार्किंग करताना मोठा त्रास सहन करावा लागतो। बेशिस्त पार्किंगमुळे 4 वाहनांची जागा एकच वाहन घेते। याशिवाय शहरातील मुख्य रस्त्यावर अतिक्रमण मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे। अनेकदा तर वाहनांना वळण सुद्धा घेता येत नाही। ही समस्या बसस्टँड चौक तसेच अब्दुल हमीद चौक ते भगवान बाबा चौक पर्यंत नेहमीच पाहायला मिळते। मुख्य महामार्गावर करण्यात येणाऱ्या बेशिस्त पार्किंगवर नियमाने कारवाई करण्याची मागणी नागरिक करत आहेत।